त्यात संध्याकाळचं सत्र मैदानावरती सुरू आहे. दुपारच्या सत्रामध्ये अगदी जबरदस्त सामने आपण मैदानावरती पाहिलेत. अगदी हाय स्कोरिंग सामने पहिले आपण 3 सामने जर पाहिले तर अगदी हाय स्कोरिंग पाहायला मिळालेत. मागचा सामना जर पाहिला 90 धावा पहिल्या इनिंगमध्ये होत्या आणि 90 धावा चेस केल्या होत्या स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वर्सोले संघाने आणि त्याने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दाखल केलेला आहे. पहिल्या फेरीचा हा अंतिम सामना मैदानावरती पाहतोय आपण. एका बाजूला आई फाउंडेशन चोंडी तर त्यांच्या विरोधात अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव या दोन संघांच्या दरम्यान मी क्रिकेट समालोचक संकेत पोळे मॅन फ्रॉम थर्ड आपल्याला मैदानावरती घेऊन जातोय. सलामीची जोडी आई फाउंडेशन चोंडी संघाकडून लेफ्ट हँड बॅटर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने या मैदानावरती चांगल्या पद्धतीने बॅटिंग करणार आहे. यस, अंपायरचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट द बॅटल बिगिन. फलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. ओमकार ठोंबरे हा फलंदाज आहे आणि त्यांच्या सोबत विकी इंगळे मॅन फ्रॉम अलिबाग. पहिला बॉल. गोलंदाज प्रॅक्टिस करतोय, वॉर्मअप करताना पाहायला मिळतोय. एक जबरदस्त सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागचा सामना अगदी चुरशीचा पाहायला मिळाला. 90 धावा चेस केल्या होत्या एक चेंडू राखून मैदानावरती. तर सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले, लेट द बॅटल बिगिन. पहिला बॉल. फुल टॉस. आडव्या बॅटने जबरदस्त फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग मधून सीमा रेषा पार. पहिल्याच बॉल वरती चौकार. कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट. ओमकार ठोंबरेच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. अगदी लोअर फुलटॉस किंवा कमरेच्या हाईटचा फुलटॉस आपल्याला पाहायला मिळालाय आणि सन्माननीय जुईलीताई दळवी जुईकर स्टँडच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकार लगवण्यात आलाय. धावसंख्येला श्री गणेश होताना पाहायला मिळाल्या. 4 धावा धापलकावरती लागल्यात आई फाउंडेशन चोंडी या संघाच्या. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश गोंधळी स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. ओमकार ठोंबरेने चांगली बॅटिंग केलेली आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार लगावून आपले इरादे मैदानावरती स्पष्ट केलेले आहेत. बघूया पुढचा बॉल. आकाश टू ओमकार. आहा, यावेळेला तेच तर्रा चेंडू पाहायला मिळालाय. गोलंदाज आकाश गोंधळी याने अगदी फलंदाज ओमकार ठोंबरे याला चांगल्या पद्धतीने मैदानावरती जागेवरती ठेवण्याचं काम केलेलं आहे. डॉट बॉल आलेला आहे. एक डाव तुझा तर एक डाव माझा मैदानावरती पाहायला मिळतंय. यावेळेला बॅटची कडा लागले. मागच्या दिशा लॉंग स्टॉक एरियामध्ये चेंडू गेलाय. रनआउटची शक्यता होती. त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज यशस्वी आपल्या क्रीज मध्ये पोहोचतात. विकी इंगळे आणि ओमकार ठोंबरेचं एक चांगलं ताळमेळ पाहायला मिळालंय. एक धाव मिळाले. धावसंख्येत 1ची भर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा धापलकावरती लागल्यात. तुम्ही पाहता वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 आणि या संपूर्ण प्रीमियर लीगचं 3रं पर्व आपल्याला पाहायला मिळते. 2रा दिवस मैदानात आहे. 2ऱ्या दिवसामधील ही 4थी लढत. पहिल्या फेरीचा हा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आई फाउंडेशन चोंडी विरुद्ध अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव या दोन संघांच्या दरम्यान. विकी इंगे स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. बघूया षटकातील पुढचा बॉल. आकाश टू विकी. टप्पाचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. ओहो, व्हॉट अ कॅच. एका हाताने झेल पकडलाय. साहिल याने एक जबरदस्त झेल पकडलाय. पहिला गडी विकी इंगळे 0 धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. बॅटर लगेच मैदानावरती यायचंय. तयार राहायचे सर्वच बॅटर. अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव विरुद्ध आई फाउंडेशन चोंडी हा सामना मैदानावरती रंगलाय. तर आई फाउंडेशन चोंडी संघ आपले बॅटर तयार राहायचं आणि विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच यायचं आहे. 1 डाऊन बॅटर. अगदी जबरदस्त भार यष्टी शरीर यष्टी आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज सुमित पाटील. बघूया सुमित पाटील आपल्या अनुभवाचा जोर मैदानावरती कशा पद्धतीने दाखवणार आहे. पहिली सफलता प्राप्त केली कॅप्टन आकाश गोंधळी याने. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा धापलकावरती लागल्यात. 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या आपण पाहतोय. एक जबरदस्त
सामना जबरदस्त ॲटमॉस्फिअर मैदानावरती पाहायला मिळते. फ्लड लाईट्स या ठिकाणी जळलेल्या आहेत. इथून मात्र बघूया कशा पद्धतीने धावा येतील किंवा रोखण्याचा प्रयत्न होईल. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं दुपारच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा येत होत्या. हा हलकासा स्टिअर केलाय पॉईंटच्या दिशेला. बघूया रनआउटची संधी आहे, परंतु इथे चांगला ताळमेळ पाहायला मिळालाय. सुमितने पहिल्याच चेंडूवरती पहिली धाव प्राप्त केलेली आहे. ओमकार ठोंबरे सध्या स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. एका धावेनिशी धावसंख्या 1 गडी बाद 6 अशी पाहायला मिळते. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांच्या बाजूने. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर आकाश गोंधळेने कमबॅक करून दाखवले. 1 विकेट त्याने प्राप्त केलेली पाहायला मिळते. या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 1 सफलता प्राप्त केली आहे. लास्ट बॉल समोरच्या दिशेला मिड ऑफला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही धाव मिळणार नाहीये. पहिलं षटक मैदानावरती संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन लेडिंग फ्रॉम द फ्रंट पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालंय. आकाश गोंधळी याने एकदम जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मैदानावरती करून दाखलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर नंतरचे 5 चेंडूंमध्ये त्याने फक्त 2च धावा खर्च केलेला पाहायला मिळते आणि त्यामध्ये 1 विकेट जी अगदी चांगली पाहायला मिळाली. कॅच सुद्धा एक जबरदस्त पाहायला मिळाली होती आणि त्या ठिकाणी विकी इंगळेला त्यांनी बाद करण्यात त्याला यश आलं होतं. बघूया उर्वरित 4 षटकांमध्ये मैदानावरती आई फाउंडेशन कशा पद्धतीने जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी करेल आणि कितपर्यंत धावा टार्गेट सेट करणार आहे. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज रोहन सानप मैदानावरती आलाय. दुसरं पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आपण पाहिले होते, तर दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघूया रोहन सानप जर्सी नंबर 48 मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पहिला बॉल. ओहो, इथे बघूया काय घडलंय. बॅटची कडा लागले. यष्टीरक्षकाने आपलं काम चोख बजावलंय का? इथे हलकीशी अपील पाहायला मिळालंय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज सुमित पाटील बॅक टू द पवेलियन. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. अरे असतो कायम वजनात बघावं आमचा शेट. असतोय कायम वजनात बघा हो आमचा शेट. सुमित थोडासा नाखुश आहे कारण एका धावेचं योगदान त्याने दिलेलं आहे. यस अंपायर काय? बंद. इट्स OUT आउट. फलंदाज सुमित इथे बाद होऊन परतलाय. थोडंसं नाखुश आहे कारण 1 धाव त्यांनी संघासाठी केले. चला आपण जाऊया मैदानात. पुन्हा एकदा गोलंदाजाने 1 विकेट मिळवले. रोहन सानप याला मिळाले सफलता. नवीन फलंदाज स्वतः कॅप्टन श्रीकांत मोलगी शिरोविक मैदानावरती पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने कॅप्टन मैदानावरती बॅटिंग करणार आहे. धावसंख्या 6 आहे. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या आपण पाहतोय.
शिरोविक स्ट्राईक एंड वरती सध्या पाहायला मिळतोय. वन डाऊन बॅटर आहे मैदानावरती. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट अशी भूमिका त्याला बजावावी लागणार आहे. संघ अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय तो आई फाउंडेशन चोंडी. बघूया पुढचा बॉल शिरूसाठी. पहिलाच बॉल शिरूसाठी वैयक्तिक पाहायला मिळाला. इथे स्विंग अँड मिस पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलेला आहे. दुसरं षटक सध्या मैदानावरती सुरू आहे. रोहन सानप गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. रिप्ले पाहू शकता आपण स्क्रीनवरती. अगदी 30 तरार बॉल पाहायला मिळाला होता. शिरोवेकने बॅट अगदी जोरात फिरवली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नक्कीच पाहायला मिळाला नाही आहे. बघूया पुढचा बॉल. ओहो, इथे सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग. चांगल्या पद्धतीचा बॉल मैदानावरती रोहन सानपने इथे दाखवून दिलेला आहे. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. आतापर्यंत पाहिलं तर रोहन सानपची चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाले. शिरोविक बॅटिंग करतोय आणि त्याला 2 चेंडू त्याने हुकवलेले आहेत. 2 चेंडूंवरती त्याच्या कोणती धाव आलेली नाही आहे. टोटल 3 चेंडू त्याने मैदानावरती टाकलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केली होती. इथून 3 चेंडू त्याने मैदानावरती टाकले, कोणती धाव दिलेली नाही आहे. पुढचा बॉल. आहा, इथे जबरदस्त फटका. श्रीकांत मोलगी ब्रँडेड चेंडू सीमारे शपार षटकार. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकमी एका, कामाचा पक्का हुकमी एका, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा. धन्यवाद डीजे. श्रीकांत मोलगी अर्थात शिरोविकच्या बॅटमधून हा पहिला षटकार या मॅच मध्ये आलेला आहे. धावसंख्या 6 ने वाढते. 12 धावा धापलकावरती लागले. धावसंख्येला आलेख देण्याचा प्रयत्न करतोय शिरू. बघूया पुढचा बॉल. रोहित सानपवरती पहिला षटकार लगावण्यात आलेला आहे. 12 2 गडी बाद. आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे चांगला फटका म्हणता येईल. कार्पेटच्या साह्याने 1 धाव तर नक्कीच मिळाले. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न सुद्धा होता. तिथे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेनिशी धावसंख्या धावा 13 धावा धावफलकावरती लागते. 13 धावा एक चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहूया. रोहनने चांगली गोलंदाजी केले. 6-7 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. 13 धावा. दुसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू डावखोऱ्याचा फलंदाज ओमकार ठोंबरेसाठी. लास्ट बॉल रोहन टू ओमकार. आडव्या बॅटने चांगला फटका. डीप स्क्वेअरले क्षेत्र रिकामी. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा, मान वंदना देणारा ओमकारच्या बॅटमधून चौकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. शेवटच्या बॉलवरती ओमकारच्या बॅटमधून चौकार आलाय आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. पॉवर प्लेच्या 2 षटकांनंतर धावसंख्या पाहतोय आपण 17 धावा धापलकावरती लागल्यात. ओमकार ठोंबरे वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय. 50-50 ओव्हर चॅलेंज ओव्हर मैदानावरती आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो 10 धावा या 6 बॉलमध्ये करायच्या आहेत. या ओव्हरमध्ये 10 धावा जर केलं तर बॅटिंग टीमला 5 धावा बोनस म्हणून मिळणार आहेत आणि जर 10 धावा बॅटिंग टीमनी केल्या नाहीत तर त्यांच्या टोटल स्कोअर मधून 5 धावा इथे वजा करण्यात येतील. स्क्रीनवरती आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेची चॅम्पियनची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व 3 ची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आहा, चांगला बॉल. पंचांकडे अपील मागितले. तिथे मात्र अपील पंचांनी फेटाळून लावले. 1 धाव लेग बायच्या स्वरूपात इथे मिळाले. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या 18 धावा धापलकावरती लागल्या. 2 गड्यांचा खेळ तंबूत परतलाय. 2 गडी बाद. 18शी धावसंख्या आपण पाहतोय. आई फाउंडेशन चोंडी हा संघ मैदानात बॅटिंग करताना पाहायला मिळतोय.
शिरोवेकने नक्कीच टॉसवरती सांगितलं होतं की त्याला बॅटिंग करायची आहे, परंतु इथे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय आई फाउंडेशन आतापर्यंत 18 धावा दापलकावरती लागलेल्या आहेत. डावखोऱ्याचा फलंदाज ओमकार पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आलाय. आकाशचा हा पुढील बॉल. ओहो, पायावरती चेंडू लागलाय. तिथे पुन्हा एकदा एक धाव मिळालेली आहे. लेग बाईकच्या स्वरूपात आणखीन एक धाव दापलकावरती वाढते. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या 19 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. शिरुविक सध्या स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. टोपण नाव खऱ्या अर्थानं शिरुविक आहे. श्रीकांत मोलगी त्याचं खरं नाव आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय सन्माननीय आदितीताई दळवी यांना दाखवलं जाते, त्याचप्रमाणे अभिराज दळवी आणि त्यांचा मुलगा सुद्धा आहे. यावेळेला जबरदस्त फटका, डीप फाईन लेग सीमा रेषा पार. शिरोविकच्या बॅटमधून षटकार. पहिलंच पर्व खेळाडू सर्व झाली ना याच्या आधी. पहिलंच पर्व खेळाडू सर्व झाली ना याच्या आधी. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर धन्यवाद लीग DJ. अलिबाग तालुक्यामध्ये. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे युद्ध मैदानावरती पाहायला मिळते. कर्णधाराच्या विरोधात कर्णधार जबरदस्त फलंदाजी करतोय. इथे गोलंदाज आकाश गोंधळीवरती आक्रमण केलं जात आहे श्रीकांत मोलगीच्या माध्यमातून. 3 बॉल 2 धावांची गरज आहे चॅलेंज ओव्हर मध्ये. आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. आहा, इथे एक वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल डॉट आलेला आहे. 8 धावा मैदानावरती या षटकामध्ये आलेल्या आहेत. 2 बॉल 2 ची रिक्वायरमेंट आहे चॅलेंज ओव्हर 50-50 या षटकामध्ये. बघूया 2 धावा मैदानावरती येतील का, की आकाश गोंधळी इथे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे 50-50 चॅलेंज ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. हा कव्हरच्या दिशेला चांगला फटका. शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी चेंडू गेलाय. 1 धाव मिळाले. आता लास्ट बॉल या षटकामध्ये आहे. 1 धावेची गरज आहे. ओमकार ठोंबरे सध्या स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. 6 चेंडूंवरती 9 धावांचे योगदान मैदानावरती पाहायला मिळतोय. आता 1 बॉल 1 धावेची गरज आहे चॅलेंज ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. बॅटिंग टीमला जर 5 धावा बोनस मध्ये पाहिजे असतील तर या बॉलवरती 1 धाव अपेक्षित आहे. गोलंदाजी करणाऱ्या 5 धावा मायनस करायच्या असतील टीमच्या टोटल मधून तर 1 धाव रोखायची आहे. लास्ट बॉल या षटकातील 1 धावेची गरज. ओमकार ऑन अ स्ट्राईक. आकाशचा हा बॉल. आहा, जबरदस्त फटका. इथे काय घडतंय, चेंडू हवे. क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल पकडलाय. ओमकार ठोंबरे बॅक टू द पवेलियन. आउट. साऱ्या इलाक्यात हाई चर्चेत बोले तो एकदम ग्रेट. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत बोलतो एकदम ग्रेट. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. थँक्यू. इथे लास्ट बॉल वरती 1 धावेची आवश्यकता होती. कदाचित 1 धाव सिंगलनी घेतली असती तर इथे 5 धावा बोनस मिळाल्या असत्या, परंतु ओमकारचे मनसुबे थोडेसे वेगळे होते. त्याला षटकार ठोकायचा होता. षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात ओमकार इथे बाद होऊन परतलाय आणि इथे बॅटिंग करणाऱ्या टीम मधून 5 धावा मायनस केल्या जातील, वजा केल्या जातील. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा आकाशचं इथे कौतुक करावं लागेल, कारण त्याने चांगला बॉल मैदानावरती टाकलेला आहे. धावसंख्या पाहतोय आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा दापलकावरती लागल्यात. 5 धावा मायनस करून 21 धावा दापलकावरती लागलेल्या आहेत. बघूया उर्वरित 2 षटका मैदानावरती कशा पद्धतीने खेळले जातील. मैदानावरती पाहतोय आपण ड्रिंक्स ट्रॉली पाहायला मिळते. खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था या आयोजकांच्या वतीने किती केली जाते. खेळाडूंसाठी पाणी दिलं जात आहे. शाबीर अँड हनीफ कुरेशी यांच्या माध्यमातून थर्ड वॉरियर्स यांनी पहिला सामना जिंकला होता. त्यांच्या विरोधात राजाबाई टायगर्स हेमनगर ह्या 2 संघांनी लगेच आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी राहायचं आहे. 2 ओव्हर अजून शिल्लक आहे. 2 ओव्हर नंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस करणार आहोत.
धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. टाइम पहा. चार मिनिटे आणि 48 सेकंद शिल्लक आहेत लास्ट ओव्हरसाठी या चौथ्या षटकासाठी. शिरोविक पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला बॉल. आहा, आडव्या बॅटने चेंडू सीमा रेषा पार. शिरोविकच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. ओंकार सानप गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉल वरती त्याचं स्वागत केलंय शिरोविकने षटकारानिशी. धावसंख्या पाहतोय आपण 27 ऑन बोर्ड. आहा, समोरच्या दिशेला लॉंग ऑन मध्ये जबरदस्त फटका. सन्माननीय ज्योतिताई नागापूर स्टँगला सलामी देणारा शिरोविकच्या बॅटमधून षटकार. इथे बॅक टू बॅक दुसरा षटकार मैदानावरती आलेला आहे. शिरोविकच्या बॅटमधून 2 षटकार. ती 33 धावा दाखल लागल्यात. शिरोविकने चांगली कामगिरी केलेली आहे. 33 धावा दाखल लागल्यात. आता मात्र धावसंख्येला आलेख उंचवत देण्याचं काम शिरोविक करतोय. कॅप्टन लेडिंग फ्रॉम द फ्रंट मैदानावरती भूमिका पाहायला मिळते. बघूया पुढचा बॉल शिरोविक साठी. आहा, फुल टॉस बॉल. बॅक टू बॅक तिसरा षटकार शिरोविकच्या बॅटमधून. सिक्सर आहे बोले तो एकदम क्लास. बोलतात सारे त्याला अरे होती है एंट्री उसकी झकास. पहचान नावाची आहे हो खास. पहचान नावाची आहे हो खास. पहचान नावाची आहे हो खास. या स्पर्धेमध्ये 7वा फलंदाज ठरतोय शिरोविक, ज्याने 3 बॉल वरती 3 षटकार इथे ठोकलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग. आहा, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे गोलंदाज चेंडू खाली गेलेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा केल्यात का? ओहो, पंचांचं बोट आकाशाकडे. शिरोविक धाव पा 2. बॅक टू द पवेलियन. शिरोविक आउट. धन्यवाद. इथे मैदानावरती पाहतोय आपण शिरोविक इथे बांधून पडला. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. अगदी डायरेक्ट हिट या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून आपण पाहिला. 12 चेंडू आणि 33 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे. एक जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळालंय. टाळ्यांचा वर्षाव होऊन जाऊ द्या शिरोविकच्या या तुफानी खेळीसाठी. नवीन फलंदाज संकल्प मैदानावरती या ठिकाणी. संकल्प नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतोय. 40 ऑन बोर्ड. 40 धावा दाखल लागल्यात. संकल्प बघूया मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी सध्या स्क्रीनवरती आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आणि या आपल्या अलिबाग मुरुड रोहा विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी स्क्रीनवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि ज्यांचा हात या संपूर्ण स्पर्धेवरती आहे ते असे आपले दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी. त्यांच्या आपण पाहिलं अनंत गोंधळी साहेब सुद्धा होते. जाऊया मैदानात. इथे फटका बसलाय. चेंडू हवेत. फलंदाज संकल्प आल्या पावली माघारी. आउट. बॅक टू द पवेलियन. असाच आमदार हवा मला. असाच
आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकमी एका, कामाचा पक्का हुकमी एका, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार धन्यवाद डीजे. हवा. इथे आपण पाहिलं ओमकार सानप वरती आक्रमण केलं होतं शिरू बिग याने. तब्बल 20 धावा त्याने ठोकल्या होत्या, 3 षटकार आणि 1 धाव, म्हणजे 19 धावा त्याने ठोकल्या होत्या. पण तो लागोपाठ 2 बॉल वरती 2 सफलता इथे घेतलेल्या आहेत. पहिला आपण पाहिला शिरूविक रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन परतला आणि संकल्प इथे कॅच आउट होऊन बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळालाय. लास्ट बॉल या 4थ्या षटकातील, फक्त 4 सेकंद शिल्लक आहेत लास्ट बॉल साठी. टाइम इज अप, वेळ संपलेला आहे. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम नवगाव निखिल कवळे मैदानावरती पाहायला मिळतोय. निखिल कवळे बघूया कशा पद्धतीने या अंतिम चेंडूचा सामना करणार आहे. ओमकारचा हा लास्ट बॉल. निखिल कवळे आल्या समोरच्या दिशेला फटका खेळलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेचं योगदान निखिल कवळेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. लास्ट बॉल वरती 1 मिळाले. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा दापलकावरती लागल्यात. ट्रॉफी आपण पाहतोय सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेची एक लखलखती चमकती ट्रॉफी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व 3 ची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ सुद्धा या ठिकाणी दाखवलं जातं. एक संपूर्ण लाईव्ह स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचं कौतुक करावं लागेल. चांगल्या कॅमेरा वर्क या ठिकाणी पाहायला मिळते. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी या ठिकाणी आहेत. एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे सन्माननीय आदितीताई दळवी सुद्धा आहेत. अभिरस दादा सुद्धा आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी इथे या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये एक चांगली उपस्थिती त्यांच्या माध्यमातून इथे त्यांची लाभलेली आहे. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटचे नंदन घरत हे सुद्धा या ठिकाणी आहेत. मैदानावरती आपण पाहतोय 4 षटकं इथे समाप्त झालेली पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे स्टेजवरती पहा वीर सुद्धा आहे. वीर अगदी खुश आहे. मगाशी आपण पाहिलं होतं बॅटिंग करत होता, आता स्टेजवरती आहे. ओहो जबरदस्त. जाऊया आपण मैदानात. अंतिम षटक या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये पाहायला मिळते. मुन्ना ठाकूर गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला बॉल. आहा पहिलाच बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये घेऊन काढलाय. तिथे 1 धाव नक्कीच मिळाले. धावसंख्येत 1 चा बदलाव. धावसंख्येत 1 ची भर 42. बघूया इथे काय घडलंय. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न इथे होतोय. 2 धावा इथे पहिल्या बॉल वरती मिळाल्यात. चांगलं ताळमेळ पाहायला मिळालंय इथे निखिल आणि अमोलच्या माध्यमातून. धावसंख्येत 2 ची भर. धावसंख्या 43 धावा दापलकावरती लागल्यात. म्हणजे बॅटिंग टीम साठी एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणखीन शिल्लक आहे. निखिल साठी हा बॉल. निखिलचा चांगला फटका पॉइंटच्या वरून डीप पॉइंटला चेंडू चाललाय. तिथे क्षेत्ररक्षण आहे. बघूया काय घडतंय. 2 धावा पूर्ण केल्या. धावून या ठिकाणी 2च धावा इथे मिळणार आहे. तिसरी धाव काढण्यास सुद्धा प्रयत्न केला होता. 2 धावांचे योगदान निखिलच्या माध्यमातून पुन्हा एकदा मिळाले. धावसंख्या 2 ची भर. धावसंख्या 45 धावा दापलकावरती लागल्यात. अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. आई फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळते. 5 गडी बाद. आई फाउंडेशन 43 धावा या ठिकाणी पाहायला मिळते. मुन्ना ठाकूरने 2 चेंडूंवरती 4 धावा खर्च केल्यात. फुल टॉस समोरच्या दिशेला गॅप मध्ये लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमा रेषा पार. निखिलच्या बॅट मधून चौकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. डीजे मास्टर 49 धावा दापलकावरती लागल्यात. 49 ऑन अबोर्ड. 5 विकेटच्या मोबदल्यानंतर 49 धावा. मुन्ना ठाकूरचा हा पुढचा बॉल. निखिल कवळेसाठी एका चौकारानिशी नक्कीच खेळतोय. 4 बॉल 9 वरती सध्या नॉट आउट आहे. अमोल पाटील नॉन स्ट्राईक एंडला कोणत्याही चेंडूचा त्याने सामना केलेला नाहीये. 4 बॉल 9 वरती निखिल कवळे. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटची कडा लागले. तिथे क्षेत्ररक्षाने चांगला झेल पकडण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु तिथे झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता.
एक धाव नक्कीच मिळाले. धावसंख्येत 1 ची भर. 50 अप. 50 धावा धाव फलकावरती लागल्यात. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या आई फाउंडेशन संघाकडून. एक जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केलेले आहे. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 50 झालेले आहेत. 60 धावा नक्कीच होऊ शकतात. बघूया लास्ट 2 चेंडूंवरती किती मोठे फटके येणार आहेत. नक्कीच 2 फटके आले तर 62 60 इथपर्यंत धावसंख्या होऊ शकते. अमोल पाटील सध्या स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. 50 धावा. आहा, जबरदस्त बॉल. अगदी यॉर्कर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळालाय. रनआउटची संधी होती त्या ठिकाणी. दोन्ही फलंदाज बचावतायत. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळाले. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या 51 धावा. 51. लास्ट डिलिव्हरी कमिंग अप. मैदानावरती आपण पाहतोय 51 धावा फलकावरती लागल्यात. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय मानसीताई दळवी या सुद्धा आहेत. त्यांच्या समवेत महिला वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इथे खरा बॉल मुन्ना ठाकूरच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलेला आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळाले. अवांतर. धावसंख्येत 1 ची भर. या इनिंग मधील पहिला वाईट आपल्याला पाहायला मिळतोय मुन्ना ठाकूर या गोलंदाजीच्या माध्यमातून. 52 धावा फलकावरती लागल्यात. लास्ट बॉल अमोल पाटील साठी. आहा, दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉयड. लास्ट बॉल वरती विकेट मुन्ना ठाकूरने मिळाले. अमोल पाटील बॅक टू द पवेलियन. नाही केला कधी भेदभाव, तो गरीब असो श्रीमंत, थोडा मोठ्याचा ठेवे मान, करी सर्वांचे समाधान. धन्यवाद त्या डीजे. ठिकाणी अर्थातच मी सुयशला विनंती करतोय की आपण पुढील सामन्याचा टॉस घ्यायचा आहे. विनर विरुद्ध विनर हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी दोन्ही संघाचे कॅप्टन जर आले असते तर लगेच आपण सुयश भोरे यांच्या समवेत जॉईन व्हायचं आहे, जिथे आपण पाहणार आहोत टॉस का बॉस. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. चला टॉससाठी या. ह्याला शाबीर 11 आणि हनीफ कुरेशी थर्ड वॉरियर्स संघाचा कॅप्टन आणि राजाबाई टायगर्स हिमनगर संघाचा कॅप्टन. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आहे. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आता इथे टॉस केला जाईल. त्यामुळे बोथ टीम कॅप्टन्स चला या. प्रसाद म्हात्रे कॅप्टन येथे उपस्थित आहे. शाबीर 11 आणि हनीफ कुरेशी थर्ड वॉरियर्स संघाचा कर्णधार मुस्तकीम. आपल्याला विनंती आहे या टॉससाठी. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आहे की मध्यंतरामध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. जर आपण या ठिकाणी उशीर केला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पेनलाइज केलं जाईल. तरी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये येऊन टॉस करायचा आहे, जिथे सुयश भोरे आपल्या समोर जॉईन झालेले आहेत. दोन्ही संघांना आपण समान शुभेच्छा देऊया. आणि आता आपण पाहणार आहोत या पुढच्या मॅचमध्ये कोण होईल टॉस का बॉस. मी व्यासपीठामधून विनंती करतोय सन्माननीय सौभाग्यवती मानसीताई यांना की आपण या. आपल्या शुभ हस्ते इथे या मॅचचा टॉस केला जाईल. सन्माननीय सौभाग्यवती मानसीताई दळवी यांना विनंती आहे आपण यायचं इथे टॉस बॉक्समध्ये आणि आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला धन्यवाद. नुकतंच वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य अशा व्यासपीठावर आपल्या लाडक्या नेत्या रायगड जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या गटनेत्या सौभाग्यवती मानसीताई दळवी यांचं शुभागमन झालेलं आहे. आणि त्या आगमनानिमित्त ही फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय आणि त्यांच्या हस्तेच आता नाणेफेकीचा कौल केला जाईल पुढील मॅचचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. घेऊ अंकुरदा. सन्माननीय सौभाग्यवती मानसीताई दळवी यांच्या शुभ हस्ते या मॅचचा इथे टॉस केला जाईल. माझ्यासोबत शाबीर 11 आणि हनीफ कुरेशी थर्ड वॉरियर्स संघाचा कर्णधार मुस्तकीम मुकादमा आणि दुसऱ्या बाजूला राजाबाई टायगर्स हेमनगर संघाचा कॅप्टन प्रसाद म्हात्रे याला पाहायला भेटत. हे दोन कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि आता सन्माननीय सौभाग्यवती मानसीताई यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल.
हेड इज अ कॉल आणि टेल आलाय म्हणजे राजाबाई टायगर्स हेमनगर. प्रसाद, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रसाद, बॅटिंग करत असताना मागच्या मॅच मध्ये चांगल्या धावा झाल्या होत्या. या मॅच मध्ये आता मुस्तकीम समोर खेळायचा. मुस्तकीम म्हटल्यानंतर रायगड जिल्ह्यामधील असा गोलंदाज किंबहुना असा खेळाडू ज्याने अनेक तालुक्यांमध्ये जात असताना आपला खेळ उंचावलाय. आता या मॅच मध्ये खेळत असताना त्याच्या विरोधातली रणनीती तर विचारणार नाहीये, परंतु अशा वेळी त्यांच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? त्यांना कमीत कमी धावा करण्याचा, कमीत कमी धावा मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर छोटंसं फोटो सेशन आपण करूया. धन्यवाद मानसीताई. टॉस जिंकलाय राजाबाई टायगर संघाने. टॉस अभि चालेल, टॉस त्यांनी जिंकलाय म्हणजे आता बॅटिंग करायची. मागच्या मॅच मध्ये फिल्डिंग प्रथमता केली होती आणि आता बॅटिंग करायचे. निर्णय थोडासा उलट झाला या मॅच मध्ये. मग अशा वेळी बॅटिंग करत असताना किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील? बघायला गेलं ते टॉस इम्पॉर्टंट होता, पण कालची मॅच जे पण खेळले ते चेसिंग झालेत ना रात्री. पहिला मॅच आमचा दिवसात होता, ते आम्ही चेस केले आणि अगोदरची मॅच एक झाली ती चेस झाली. ते आता नाईटचा फॉर्मॅट राहील, ते आता बघूया. पहिले आता बॅटिंग आले टॉस जिंकल्यानंतर, ते पार्ट ऑफ गेम आहे. टॉस इम्पॉर्टंट असतो प्रत्येक टायमाला, पण बघूया आता बॅटिंग आले तर प्रयत्न करू की जास्तीत जास्त रन बनवू आम्ही. मुस्तकीम, ऑल फॉर्मॅटमध्ये तुला मी खेळताना पाहिलं. तुझ्या ज्या सोशल मीडियाचा जो चॅनल आहे त्याच्यावरती मी दुबईमधल्या सुद्धा व्हिडिओ पाहिल्यात. इकडचं क्रिकेट आणि तिकडचं क्रिकेट किती वेगळं आहे? हा, इकडचं क्रिकेट आणि तिकडचं क्रिकेटमध्ये जाम अंतर आहे, कारण तिथं रेड बॉल वापरले जाते आणि रमल असं मैदान असतो. त्यामध्ये आपल्याला बॅटिंग करताना किंवा बॉलिंग करताना पण खूपच त्रास होतो, कारण रमल वारा तिथं जास्त, तर रमल डोल्यामध्ये जास्त जाते, तर त्यामध्ये ॲडजस्ट करताना एवढं येत नाही. आणि इथं कसं आपल्याला क्लायमेट त्या हिशोबानं भेटतो. माती जर उडाली पण एवढी आपल्याला त्रास होत नाही, कारण लहानपासून आपण इथं खेळतो. तिथं गेल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला त्रास होतो, नंतर जसं जसं सेट हो तर मग आपल्याला तिकडचं क्रिकेट खेळताना येतं. पण डिफरंट ते आहे या इकडे आणि तिकडे. मुस्तकीम, एकंदरीत शेवटचा प्रश्न. या स्पर्धेमध्ये तू खेळतोस, ॲज अ कॅप्टन आहेस आणि ॲज अ कॅप्टन तुझ्या नावावरती एक कार सुद्धा आहे किंबहुना तिथे तू जिंकलेला सुद्धा आहेस. मग अशा वेळी या मॅच मध्ये खेळताना तुझ्या व्यतिरिक्त असे कोणते खेळाडू आहेत जर तू असफल ठरतोयस तर त्यांच्यावरती तुझा विश्वास आहे की ते धावा बनवू शकतात? हो, नक्की. लास्ट टायमाला मी या टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय राऊंड होता तेव्हा तिथं मी हरलो होतो. निशिकर्णीकडचीच टीम होती माझ्या अपोजिटला, आणि आता तो बदला घ्यायचा पण एक प्रयत्न असेल, कारण अपोजिटला निशिकर्णीकरच आहे माझ्यासमोर. तर प्रयत्न करू की आम्ही मॅच जिंकू आणि क्वालिफाय आपलं टॉप 16मध्ये फिनिश करू. आणि झाली बॅटिंगची बात, ते मला पहिले आमचे 2 ओपनरच्या वरती खूप हे आहे, ट्रस्ट आहे, ते चांगलं आम्हाला स्टार्ट करून देतील. नंतर खूप बॅट्समॅन, एक्सपिरियन्स बॅट्समॅन जम्बो पण आहे आणि नवीन नवीन खेळाडू आमच्या टीममध्ये आहेत. कुणालकडे चांगला ऑलराऊंडर आमच्या टीममध्ये आहे, सागर आहे, आणि एक मुलं यंग टॅलेंटेड आहे जो रोहा तालुक्यामध्ये आता खूप उभरत आहे. त्याचं मला नाव इथं आठवत नाही. नरेश बावधने, तो चांगला एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि आमचा संस्कार जो आता यंग टॅलेंटेड आहे. धन्यवाद मुस्तकीम. टॉस झालाय आणि टॉसचा मानकरी राजाबाई टायगर्स हिमनगर हा संघ ठरलाय आणि प्रथमतः टॉस जिंकत असताना गोलंदाजी स्वीकारल्या. तर मी थांबतोय इथेच, वळतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू झालेला आहे. 53 धावांचं टार्गेट आहे. 53 धावांचं टार्गेट मैदानावरती कशा पद्धतीने होईल, काय घडेल, काय बिघडेल, कोण विजयाचा शिक्का मोरतवेल ते घेऊन जाण्यासाठी, ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आमंत्रित करतोय मॅन फ्रॉम रोवा सन्माननीय सुयश भोरे यांच्याकडे, हर्षल मुंडे यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण संकेत सरांचा आवाज या पलीकडे ऐकत होतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय, तुम्ही अनुभवताय, तुम्ही ज्या स्पर्धेचा आनंद घेताय ती स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग
हे आहे तिसरं पर्व आणि यातच सर्व काही बघायला मिळालंय. तिसऱ्या पर्वातील दुसरा दिवस, इम्पॉर्टंट मॅच. एका बाजूला टीम आपण जर पाहिलं तर आई फाउंडेशन आणि त्यांच्या विपक्षामध्ये NSC घानाव. पंच फिरलेत कळवतीला वाईट बॉल आहे. मॅच रंगतदार आहे. टार्गेट सेट झालं होतं. अगदी पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर धावा बनल्या होत्या. त्या 52-53 धावांचं टार्गेट आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना समालोचन कक्षामध्ये आम्हाला निशांत पाटील सर जॉईंट होतील. खाणावचा संघ आहे. खाणावचा आवाज ऐकायला सगळ्यांना आवडेल. काय घडलंय? चाच पडलेत. कॉलिंग फसली आहे. कॉम्बिनेशन चुकलंय आणि त्या सगळ्याचा मिळाप या दोन्ही फलंदाजांमध्ये योग्यरित्या बघायला मिळाला नाही. मुन्ना आणि ठाकूर हे दोन्ही खेळाडू एकाच रुळावरती आले. ऍक्सिडेंट निश्चित आहे. परतावं लागतंय सिद्धांतला मैदानाच्या बाहेर. हो, दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता. जनमनात त्याची हवा, मला असंच आमदार हवा, हे असंच आमदार हवा. सो मच. नक्कीच मैदानावरती आपण पाहिलं तर दोनही खेळाडूंचा कॉल, आय कॉन्टॅक्ट किंवा कम्युनिकेशन झालं नाही आणि दोन्हीच जे खेळाडू आहेत ते एकाच एंडला आले. त्याचमुळे मात्र इथे एक सिद्धांत पोयसारखाचा गुणवान खेळाडूला तंबूत परतावं लागलेलं आहे. परंतु अशा या मोठ्या मंचावरती हर्ष जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा या गोष्टी मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही आता या ठिकाणी वीर दमदार आमदार जी प्रीमियर लीग आहे या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील आहे. मग एवढ्या मोठ्या चांगल्या प्लॅटफॉर्ममध्ये खेळत असताना इथे खऱ्या अर्थानं एक स्टँडर्ड क्रिकेट हा मैदानावरती खेळावा लागेल. यस, तेच अपेक्षित होतं पण ते जमलं नाहीये. रनआउटची विकेट देत असताना पाहायला मिळाले. दबाव थोडं पाहायला मिळतं. 3-1 पहिला धक्का. फुलर लेनचा बॉल, फटका चांगला गॅपमध्ये खेळायचा होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी मुन्नाने पुन्हा कॉल केला होता पण आता ती धाव ओमकार सानपला मान्य नव्हती. अगदीच आपण जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालं. रुहा तालुक्यातून येत असताना कोलाड विभागातून ज्यानं खाम गावाचं क्रिकेट नेहमीच उच्च दर्जाचं खेळलं, किंबहुना दोन्ही भावांची चर्चा नेहमी बघायला मिळेल. ते दोन्ही भाव आज एकाच संघामध्ये खेळत आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातीलच एक भाव म्हणजे ओमकार सानप बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळालाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक फलंदाज बाद झाला. दुसरं जिथे मात्र आपण जर पाहिलं तर दुसरे नवीन फलंदाज ओमकार ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल शुरुवीक. यावेळेला चेंडू पहा, लेन लाईन आणि त्याच वेळेला अचूकता, तिभेदकता, गुणवत्ता सगळं काही ठासून ज्या खेळाडूकडे भरलंय ना तोच खेळाडू शुरुवीक बॉलिंगसाठी आलाय. टीमचा कर्णधार, टीमचा मोरक्या, त्याने फेकलाय डॉट बॉल. समोरचा चेंडू डान्सिंग डाऊन गॅपमध्ये फटका. बॉल अलॉंग विथ द कार्पेट. अगदी जमिनीला घासत पुसत सीमा रेषेच्या पार. ओमकार सानपच्या बॅटमधून चौकार. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. हर्षल, या ठिकाणी एक जबरदस्त असं या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण भारतामधून मिळालेला आहे. आताच मित्रांनो 70-70चे सर्वेसर्वा 70-70चे मालक अर्थात तारिकभाई सय्यद यांनी चक्क या ठिकाणी फोन केला होता आणि फोनवर त्यांनी असं सांगितलं की आम्ही सुद्धा ही दमदार आमदार प्रीमियर लीग अगदी आवर्जून पाहतोय आणि अशी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये आम्हाला कुठेही पाहायला मिळत नाहीये असं तारिकभाई सय्यद यांनी सांगितलं. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आमदारांसाठी वाजवायच्या आहेत ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा, ते स्वतः चांगले आयोजक आहेत. त्यामुळे आयोजन कसं करायचं किंबहुना त्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो हे त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि त्यांनी चक्क फोन केला आणि सांगितलं की दमदार आमदारांची ही स्पर्धा संपूर्ण भारतामध्ये आता गाजताना पाहायला मिळते. यस, त्याच्या मागचं कारण. आणि तारिकभाई सय्यद फायनल डेला स्वतः या मॅचचा आनंद घेण्यासाठी इकडे उपस्थित राहणार आहेत. वा, काय इकडे मात्र आपण जर पाहिलं तर स्पर्धेचं कौतुक केलं जाते. अगदी टेनिस बॉल क्रिकेटला सध्याच्या घडीला ज्यांनी सुखाचे दिवस आणले तारिकभाई आणि त्याच वेळेला मग संतोष नाणेकर यांना कोण विसरेल. या यूट्यूब वाहिनीमध्ये अग्रेसर असणारे हे दोन्ही नावं इथे मात्र स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत. हे महत्त्वाचं आहे. स्पर्धा यशाच्या उंच उंच शिखरांकडे चालली आहे. पुढचा बॉल
हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला बॉल चाललाय 1 2 3 बाउन्स सीमा रेषेच्या पार दमदार आमदार चौकार. अरे असतो कायम वजनात बघावं आमचा शेट कायम वजनात बघावं थँक्यू सो मच. मैदानावरती आपण पाहतोय ज्याने खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यामध्ये आपला बोलबाला ठेवलेला आहे. किंबहुना NSC खानावळ संघाकडून खेळत असताना मुन्ना ठाकूर हे नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आता प्रचलित झालेलं आहे. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बिग बॅश लीग झाली होती. त्या बिग बॅश लीगमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडून घेतलं होतं तो मुन्ना ठाकूर स्ट्राईक एंडवरती आहे आणि त्याच्या माध्यमातून एक तडाखेबंद स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ना मुन्ना ना ऐसी गलती ना करना. इथे मात्र हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती तुटून पडलेत मुन्ना आणि ठोकला या वेळेला. आता षटकार. या वेळेला फटका नक्की सर. या बॉलवरती धावा किती आहेत सर? धावा 4 धावा. हे चौकार आहे. चौकार येत असताना पाहायला मिळतं. चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक 16 या आकड्यावरती पोहोचलाय. हा पुढचा बॉल. या वेळेला वेट अँड वॉच. मैदानाच्या आतमध्ये बॉलची वाट अगदी पाहिली आणि त्या बॉलची वाट लावली सुद्धा. मुन्नाच्या बॅटमधून लगातारचा 3रा वार. हा चौकार. महेंद्र शेठ आमची शान अलिबाग मुरुडचा आधार. थँक्यू सो मच. NSC संघ या संघाचे संघमालक आपण पाहतो या ठिकाणी सन्मान्य अनंत गोंदे साहेब यांच्या माध्यमातून या संघाला नेहमीच घडवलेलं आहे. जितेंद्रदा गोंधळे असतील किंवा निलेशदा गोंधळे असतील हे संघमालक आहेत आणि त्यांचा संघ आज मैदानावरती चांगली कामगिरी करतोय. खऱ्या अर्थानं मुन्ना ठाकूरचा एक प्रभावी मारा आज या तलवार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला बाहेरचा बॉल बराच बाहेर निघालाय. पंच कळवतील हा व्हाईट बॉल आहे. यस निश्चितपणे अतिरिक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळते. बघा ना म्हणजे सर प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी प्रत्येक स्पर्धेमध्ये विक्रम घडवले जातात पण आज मुन्नाचं नाव आवर्जून घेतलं जाईल कारण की आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की या संपूर्ण स्पर्धेमध्ये लगातार 3 चौकार मारण्याचा पहिला बहुमान हा मात्र मुन्ना ठाकूरच्या नावावरती आहे. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर शॉर्ट पूल करायचा होता. बॉल हवेत आणि हवेत जात असताना हवेच्या लाटेवरती स्वार सीमा पार मुन्ना ठाकूर A1 क्वालिटीचा षटकार. साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी. जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. थँक्यू सो मच. हर्षल खऱ्या अर्थानं NSC खानावळ संघ हा चांगला आयोजक देखील आहे. आत्ताच येणार आगामी काळामध्ये सन्मान्य आनंद गोंदे साहेब यांच्या माध्यमातून तुला खानावळच्या मैदानावरती एक भव्यदिव्य स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेमध्ये ओपन गटामध्ये एक फायनल दिलेला आहे, एक ग्रामीण गटामध्ये फायनल दिलेला आहे. तसेच मॅन ऑफ द सिरीज ओपन गटामध्ये 2 व्हीलर आहे, ग्रामीण संघामध्ये सुद्धा 2 व्हीलर आहे. तब्बल 10वं पर्व NSC खानावळच्या मैदानावरती तुला श्री अनंत गोंदे साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 27 धावा 27 वरती 1. हा पुढचा बॉल. या वेळेला काय घडलंय मैदानावरती एखादा खेळाडू आक्रमक होतच असावा त्याच वेळेला सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे जाव्या आणि नजरा गेल्यानंतर एखादा बॅटरला नजर लागावी ना अशाच दर्जाचं कामकाज मैदानावरती झालंय. 7 चेंडू आणि 19 धावांचा वादळी खेळ करून मुन्ना ठाकूर चाललाय मैदानाच्या बाहेर. साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी. जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. आधारस्तंभ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी. आधारस्तंभ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ना बघा. दबावाच्या क्षणी उभा राहतो तो नेहमी ठाम. टीम साठी देतो नेहमीच सर्वोत्तम काम.
असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नाव आहे रोहन सानप, मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळेल. मी चर्चा करत होतो ना याआधी दोन भावांची, आता ते दोन्हीही भाव खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. पण सध्याच्या घडीला विशेष मान सन्मान किंवा साहेबांवरती असणारं प्रेम आणि ते प्रेम दर्शवत असणारं एवढी मोठी स्पर्धा आणि मग त्या स्पर्धेसाठी भेट देत असताना साहेबांचा सन्मान इथे मात्र मुख्य मंचावरती केला जातोय. महेंद्र शेठ दळवी साहेबांचा सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. हा सन्मान आहे कर्तृत्वाचा, हा सन्मान आहे अशा व्यक्तिमत्वाचा ज्यांनी या संपूर्ण 3 तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सुखाचे दिवस आणलेत, सगळ्यांना संधी निर्माण करून दिली आहे. तळागळातील खेळाडू हा आता चमकतोय अलिबागमध्ये. समोरचा बॉल, समोर फटका खेळलाय, पिकअप स्ट्रोक बघायला मिळाला. लॉंग ऑनच्या दिशेला फटका चांगला होता, रोहन आलाय, त्यानं रोहननं सिंगल घेतली. त्याला माहिती होतं, मी म्हटलं ना कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद या दोन्ही भावांकडे आहे. आणि म्हणूनच आज एका घरातून येत असताना 3 तालुक्याच्या स्पर्धेमध्ये एका टीममध्ये खेळण्याचा बहुमान त्या दोघांनी आपल्या नावावरती केलाय. आणि मगाशी अंकुश दादा आपण चर्चा करत होतो की तारिक भाई सय्यद यांनी आपण जर पाहिलं तर तुलना केली या स्पर्धेची. आपण म्हणतो ना की अलिबाग तालुका महाराष्ट्रातील सुंदर किनारपट्टीसाठी ओळखला जातो, तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर समुद्री खेळ यस चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि त्याच वेळेला ऐतिहासिक किल्ले हे मात्र अलिबागचे लक्ष वेधून घेतात. पण आता त्याच्यामध्ये आहे ना एक इतिहासामध्ये अजून नोंद होईल की दमदार आमदार प्रीमियर लीग सुद्धा पाहण्यासाठी आता चर्चा वाढेल, चर्चेला उधाण आलंय. त्याच्या मागचं कारण की बॅनरवरती ज्या ज्या वेळेला थार दिसते ना त्या वेळेला अफाट गर्दी पाहायला मिळाली अलिबागमध्ये. आणि आजही ती अफाट गर्दी तुम्ही पाहताय. त्या सगळ्या प्रेक्षक मायबापांचं आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. पहिली 2 व्हीलर आली, चाकं वाढली, 4 व्हीलर आली, एका बाजूला 4 व्हीलर आली पण आता दुसरी 4 व्हीलर आली आहे. आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष ही स्पर्धा पुढे चालली आहे. तसेच हर्षल मुंढे अजून एक खुश खबर आहे, या स्पर्धेमध्ये शेवटल्या दिवसाला तुम्हाला एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणार आहे. अर्थातच रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध बेस्ट ऑफ महाराष्ट्र हा सामना असणार आहे. अनेक भारतामध्ये नामांकित खेळाडू या मैदानात पाहायला मिळेल आणि त्याच वेळेला सेलिब्रिटी सुद्धा पाहायला मिळेल. अर्थातच शाहरुख खान हा देखील या मैदानावरती शेवटच्या दिवसाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जिथे कुठल्याच प्रेक्षकाला नसणार आहे भान ही स्पर्धा पाहता पाहता आणि त्याच्यात अजून येणार शाहरुख खान, सगळ्यांचंच मात्र लक्ष वेधून घेणार आहेत. पुढचा बॉल, ओहो इकडे बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, वाईड यॉर्करचा वापर करायचा होता. शिरुईक म्हटल्यानंतर अनुभव, यस इकडे मात्र पंच कळवतील. पंचांचे इशारे येणं बाकी आहेत. काय घडलंय, काय बिघडलंय, या सगळ्या भूमिका आपण पाहणार आहोत. त्याच वेळेला रिव्ह्यूचा कॉल असावा आणि मग हा निर्णय तिसऱ्या पंचांपर्यंत जावा आणि ते तिसरे पंच अगदी मात्र योग्य निर्णय आपल्यापर्यंत देत असताना पाहायला मिळतील. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे. आपण नेहमीच म्हणत आलोय ना अलिबाग तालुका म्हटल्यानंतर आमच्या समुद्रकिनाऱ्याची ती गारगार हवा सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. पण सध्याच्या घडीला तू बघितलंस का भावा, दमदार आमदार प्रीमियर लीगची महाराष्ट्रामध्ये पूर्ण झाली हवा. त्याचं कारण आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर एवढं मोठं आयोजन, मैदानाच्या चहूबाजूला स्टँड, त्या LED स्क्रीन, त्याच वेळेला प्रत्येक खेळाडूचे टिपलेले ते हावभाव, प्रत्येकाला मिळालेली ती संधी, प्रेक्षकांना योग्य जागेवरती योग्य मॅच बघण्याचा आनंद, ज्यांना यायला जमलं नाही ते घर बसल्या मॅचचा आनंद घेतात. आणि कॉमेंट्री बॉक्स थोडासा वेळ घेतोय. व्यासपीठावर आज या स्पर्धेच्या निमित्तानं शुभाशीर्वाद देण्यासाठी शहाबाज येथील सामाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच सन्माननीय सतीशजी तरे साहेब, तसेच त्यांच्या समवेत भूपेंद्र पाटील साहेब, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सन्माननीय संदेशजी बैकर, या मान्यवरांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते झालेला आहे. आभार आहेत. कॉमेंट्री बॉक्स. डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय मात्र येणं बाकी आहे. कारण की हा निर्णय किती महत्त्वाचा आहे. हा पहिलाच बॉल जर डॉट आला तर दबाव बॅटरवरती निर्माण होईल. कारण की मॅच तर संपत आली नाही आहे, पण मॅच जिथून फिरते ना ती ओव्हर इथे चालू झाली आहे. मग ती संपत असताना 10 बंड, येस नो बॉल, कहाणी में ट्विस्ट. रोहन सानपचा विश्वास आणि त्यांनी दिलेली त्याच्या भावानी साथ, हा योग्य निर्णय घेऊन आलाय. म्हणजे नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट. आपण नेहमीच म्हणत आलोय ना उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. समोरचा बॉल, मोठा फटका, मिस टायमिंग आहे. फिल्डर बॉलच्या खाली आहे, सिंगल तर नक्की मिळेल. एकाच धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजाने मांडलंय. इथे मात्र सिंगल मिळेल म्हणजे 2 धावा मिळतील.
एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला आत्तापर्यंत तरी या ओव्हरमध्ये आपण पाहतोय महिला वर्गांचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. जशा जशा आपण जर पाहिलं तर महिला वर्ग सुद्धा इकडे येतात. प्रत्येकांना ही मॅच, ही स्पर्धा किंबहुना हा क्रिकेटचा दैवित्यमान सोहळा जवळून पाहायचा आहे. समोरचा बॉल गॅपमध्ये खेळायचा, फटका फसलाय शॉर्ट पॉइंटला. वेल जज योग्य नियंत्रित ठेवून बॉलला पकडले. एक मोठी विकेट. ओमकार सानप मैदानाच्या बाहेर. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत बोले तो एकदम ग्रेट. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत बोलतो एकदम ग्रेट. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. षटकार चौकार येणं गरजेचं होतं. त्या परिस्थितीमध्ये ओमकारची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आणि ओमकार जसा बाद झालाय तसं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना पाहायला मिळालंय. साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना पाहायला मिळत आहे. आजचा दिवस खूप मोठा आहे, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अगदी 6 एप्रिल हा दिवस आपण पाहतोय आणि 6 एप्रिल हा ऐतिहासिक दिवस म्हणून सुद्धा संबोधला गेला. ज्यावेळेला 5 एप्रिलला आपण जर पाहिलं तर 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती लक्ष केंद्रित केला आणि त्या रायरीच्या डोंगराला 6 एप्रिलला निवड केली की ही आपल्या महाराष्ट्राची आपण जर पाहिलं तर स्वराज्याची राजधानी म्हणून तिथे मात्र आपण जर पाहिलं तर त्या रायगड किल्ल्याला निवडला आणि आज तो 6 एप्रिलचा सुंदर दिवस आणि दमदार आमदार प्रीमियर लीग. लॉकोल्लेनचा बॉल, पंचांचा बोट आकाशाकडे. आपण म्हणतो ना एखादी मॅच चालू असावी, युट्यूबवरती ॲडव्हर्टाईज यावी, तशा पद्धतीचा साहिल आला आणि तो मैदानाच्या बाहेर तसाच्या तसा गेलाय. चौथा धक्का. धन्यवाद. तुमचे आभार आहेत. धन्यवाद डीजे. आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून व्यासपीठावर विशेषतः पुणे येथून उपस्थित असलेले आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि आमदार साहेबांच्या विशेष प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय उद्योजक अतुलजी कोंडे साहेब यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. आमदार साहेबांना देखील विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण अतुलजी कोंडे साहेब उद्योजक पुणे यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. शिरुविक ऑन हॅट्रिक. महत्वाच्या क्षणी हॅट्रिकच्या कदारवरती तो आलाय. नवीन बॅटर आकाश गोंधळी. रिव्हर्स स्वीपचा फटका. बॉल निघालाय. बॅटर मिस, कीपर मिस, शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग दोन्ही मिस. बॉल निघालाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पार. नशीब बलवंत आहे हे सांगणारा चौकार. आहे बोले तो एकदम क्लास. बोलतात सारे त्याला बॉल. बोलतात सारे त्याला बॉल. बोलतात सारे त्याला बॉल. जिद्द, मेहनत, संघर्ष मैदानावरती आपण सगळेच करतो, पण कधी कधी नशिबाचा सुद्धा पार्ट असतो ना आणि यदा कदाचित ते नशीब चांगलं असावं बॅटरचं. रिव्हर्स स्वीप खेळले, 4 धावा आल्यात. अजूनही शेवटचे काही 2 चेंडू बाकी आहेत. शिरुविक समोर खेळाडू आकाश गोंधळी यावेळेला कमी गतीने टाकलाय. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे चॅलेंज कंप्लीट होण्यासाठी. आपण चर्चा थोडी करूया. क्रिकेट म्हटल्यानंतर आपण जर पाहिलं तर आपण कधी कधी वेगवेगळ्या भूमिकांना क्रिकेटमध्ये आणतो. आता तसंच असावे शिरुविकचं. ज्यावेळेला आपण म्हणतो ना थार गाडी जिंकली जाऊ शकते, पण ती कधी वेगात चालवायची, कधी कमी वेगात, याची जाणीव असणं गरजेचं आहे. शिरुविकनं कधी वेगाचे कधी कमी वेगाचे टाकले चेंडू आणि या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये चॅलेंज ॲक्सेप्ट केलंय आणि आता बॅटरनं रिव्ह्यू घेतलाय. हा रिव्ह्यू मान्य जिथे मात्र आपण जर पाहिलं केला जाईल पंचांच्या माध्यमातून. हा निर्णय योग्य आहे की हा निर्णय अयोग्य आहे, बॅटरने तर आक्षेप निर्माण केलाय, पण या सगळ्या भूमिका आता tenniscricket.in या वाहिनीवरती पाहायला मिळतील. tenniscricket.in ही जी काही वाहिनी आहे, अलिबाग तालुक्यातून एक संघर्ष योद्धा किंबहुना ज्यानं लाईव्हला सुरुवात केली, अगदी जवळचे मित्र जवळचे भाऊ एकत्रित आणले, टीम बनवली. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय योग्य बॉल, फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता धावा किती आहेत याची चर्चा होईल. तर 34 आहेत, 5 मायनस होतील आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि अगदी आपल्या मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय रसिकाताई असतील, त्याच वेळेला सन्माननीय आपण जर पाहिलं तर मानसीताई दळवी असतील, या दोन्हीही यशस्वी महिला आणि त्यांचे यशस्वी पुरुष, त्यांच्या मागे खंबीरपणे जो आपण म्हणतो ना की यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो आणि या दोन्ही महिलासुद्धा या सगळ्या भूमिका आपल्या खांद्यावरती घेऊन पुढे चालल्यात आणि म्हणून सातत्यपूर्ण चर्चा ही या संपूर्ण अलिबाग विभागामध्ये आहे. आणि हे संपूर्ण मुख्य मंच जिथे आमचे आदरणीय सन्माननीय जे मान्यवर, आपण म्हणतो ना स्वागत करूया या सगळ्या जनांचे, जमलेल्या आमच्या सगळ्याच मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं आज खऱ्या अर्थानं दमदार आमदार प्रीमियर लीग या 3ऱ्या पर्वाच्या मुख्य मंचाला एक वेगळी उभारी आली आहे. सगळ्यांच्या लाडक्या आदितीताई, खऱ्या अर्थानं त्यांनी घेतलेली मेहनत, अफाट कष्ट आणि या संपूर्ण 3 तालुक्याच्या क्रिकेटसाठी अहोरात्र मेहनत ज्यांनी घेतली, सकाळपासून खेळपट्टीवरती यायचं, खेळपट्टीची पूर्णपणे पारख करायची, मग कोणता खेळाडू कुठल्या टीममध्ये, टी शर्ट्स, त्याच वेळेला मग कशा पद्धतीचे बॅरिकेड्स उभे करायचे, स्क्रीन कोणती कुठल्या दिशेला पाहिजे आणि आता 12 बॉल 24 धावांवरती मॅच आली आहे. 12 चेंडू 24 सामना रंगलाय. आज सामने रंगतदार होतात, त्याच्या मागचं कारण एक आहे की स्पर्धा एक पाऊल पुढे चालली आहे. तसा तसा क्रिकेटचा दर्जा सुद्धा आता वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळालाय. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी बाकी आहे. गोलंदाजीचा तोफखाना, गोलंदाजीची वेगळीच धार घेऊन शिरुविक मैदानावरती येस टायमिंगकडे मी लक्ष वेधेन. 4 मिनिटामध्ये इथे हे षटक हाताळावं लागणार आहे आणि ते षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज सार्थक म्हात्रे. आगरसुरे गावातून येत असताना 14 ते 15 वर्षाचा हा युवा खेळाडू. यावर्षी निशांत सर अलिबागनं काय दिलं, यावर्षी भरपूर क्रिकेट दिलं, पण त्या भरपूर क्रिकेटमध्ये भरपूर सारे युवा खेळाडू दिले आणि ते युवा खेळाडू जास्तीच्या ऑप्शनमध्ये जास्त पॉईंट्सला बोली लागलेले पाहायला मिळाले. आणि हेतू हाच आहे ना या स्पर्धेचा की आमच्या 3 तालुक्यातील असे खेळाडू जे युवा आहेत, त्यांचं टॅलेंट आहे, ते टॅलेंट दाखवण्याची संधी हवी आहे. आणि होय, ती संधी आज दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये निर्माण झाली आहे. पुढचा बॉल, या वेळेला फटका फसला, बॉल हवेत, फिल्डर बॉलचा पाठलाग करतील, कॅच सुटली आहे, सिंगल मिळते आहे. दुसऱ्या धावेचे प्रयत्न चालू झालेत आणि पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट करल्या जातील. इथे मात्र 12 चेंडूमध्ये बनवायच्या 24 धावा. आता सगळे समर्थक म्हणत असतील रोहन सानप तूच काहीतरी कर भावा, आणि अशा परिस्थितीमध्ये रोहनच्या जबाबदाऱ्या वाढल्यात. धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे. 2च्या साह्यानं 31 धावा स्कोर कार्डवरती आहेत. येणारे चेंडू 11 बाकी आहेत. 11 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. प्रति बॉल मागे फक्त 2 धावा घ्यायच्या आहेत. बोलणं कठीण आहे, बोलणं सोपं आहे, करणं मैदानावरती भरपूर सारं कठीण आहे. बिग हिट, मोठा फटका, शिवरायांच्या तलवारी सारखा वार, बॉल सीमा पार, दमदार आमदार प्रीमियर लीग षटकार. दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे, लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. शांतपणे तो नेहमी खेळतो, फटका त्याचा नेहमीच बोलतो आणि ज्या ज्या वेळेला त्याच्या बॅटमधून षटकार उडतो ना, त्या वेळेला खाम गावाला अभिमान वाटतो. असा खेळाडू रोहन सानप. बॅटची कडा घेतलीये, पंचांचा हात आकाशाकडे आणि महत्वाच्या क्षणी महत्वाचा अडथळा असा अलगद उचलून बाजूला काढावा ना, अशा पद्धतीचा काटा बाजूला काढलाय रोहन सानप. बाद. पब्लिक हीरो बोलते त्याला, कभी नहीं वो झुकने वाला, कभी नहीं वो झुकने वाला, कभी नहीं वो झुकने वाला. चला बॅटर लगेच पाठवा विनंती करतोय. एक फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवाय विनंती करेन. रोहन बाद झालाय, अडचणी वाढल्यात, मॅचमध्ये चढ उतार आपण पाहतोय. अगदी आपण जर पाहिलं तर नेहमी म्हणतो ना, मराठी शाळेपासून आपण शिकत आलोय चढता क्रम उतरता क्रम. या मॅचमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक बॉल मागे कधी चढता क्रम तर कधी उतरता क्रम बघायला मिळालाय.
आणि शेअर मार्केटसारखं काहीसं चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. 37 धावा धावफलकावरती 5 फलंदाज म्हणजे जवळजवळ अर्धा संघ बाद झालाय. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यानं सध्याच्या घडीला रोहा तालुक्याला भुरळ पाडली, किंबहुना रोहा तालुक्यातून येत असताना सर्वाधिक युवा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे धाटाव गावानं नेहमी पाहिलं, असा धाटाव गावाला पडलेला गोड स्वप्न विघ्नेश थिटे मैदानावरती दाखल झालाय. समोरचा बॉल गॅपमध्ये फटका खेळायचा होता. स्ट्रोक चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला सिंगल तर तिकडे नक्की मिळेल. आणि त्या एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. संघाचं धावफलक पुढे निघत असताना 38 धावा स्कोर कार्डवरती. येणारे 8 चेंडू 15 धावांची गरज आहे. 15 धावा कशा पद्धतीने या 8 चेंडूमध्ये बनवल्या जातील की थांबवल्या जातील. पुढचा बॉल यावेळेला फटका, नो बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा भव्य षटकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. काय षटकार मारला, लाजबाब. म्हणजे आपण म्हणतो ना की पाहावं आणि पाहतच राहावं आणि पाहता पाहता त्या फटक्याच्या प्रेमात पडावं, अशा दर्जाचा फटका मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आकाश गोंधळीनं केलाय. आणि त्याच्या बॅटमधून जसा षटकार आलाय, आता मैदानावरती सुद्धा गोंधळ उडालाय. मॅच मध्ये काय होणार, कोण जिंकणार. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर एका बाजूला आई फाउंडेशन चोंडी संघ स्ट्रगल करतोय, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये NSC खानाव संघ हा सुद्धा संघर्ष करतोय. 45 वरती 5 सध्याची परिस्थिती या मॅचची आपण पाहतोय. परिस्थिती आहे, परिस्थिती जर बदलवायची असेल ना तुम्हाला, तर मैदानाच्या आतमध्ये मनस्थिती बदलावी लागते. इट्स नो बॉल. नो बॉल वरती षटकार. दुष्काळ 13वा महिना असं काहीतरी आपण म्हणतो ना, त्याचं ज्वलंत उदाहरण पाहताय तुम्ही. बराच पाय पुढे गेला होता. नो बॉल वरती षटकार. यस, पंच आमचे हुशार आहेत. अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे मोठी आहे. आता पुढचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावा आल्या, धावा बनल्या. काय बॅटिंग चालू आहे. कमी गतीनं वेट अँड वॉच. मैदानावरती फटका, बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या पार. या मॅचची हवा काढणारा हा चौकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. पहिलंच पर्व खेळाडू सर्व झाली ना याच्या आधी. पहिलंच पर्व खेळाडू. मॅच फिरली आहे. 7 बॉल मध्ये आता 4 धावांची आवश्यकता. रोमहर्षकता तुम्ही पाहताय. आता तो आलेला नो बॉल, आता तिथून जे समीकरण बदललंय, मॅच मध्ये ट्विस्ट येणार राहील. फटका चांगला आहे. यदा कदाचित या बॉल वरती मॅच संपते की काय. होय, बॉल जाईल शॉर्ट फाईन लेग, सीमा रेषेच्या पार. विजयाची गोडधोड मिळवणारा हा चौकार. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. 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 धन्यवाद DJ. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्मान्य सुमितजी काते आणि तसेच शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख सन्मान्य धामणे साहेब यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर होईल. विनंती आहे आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. आमदार साहेबांच्या शुभ